मध्ये मध्ये येऊन डोक्याची पार वाट लावून टाकली. गार्डन मध्ये आलोय, लाईटच गेली गार्डनची आखी. जीवनातला अंधार आहे, जीवनातला अंधार. परत एकदा तुम्हाला दिसतोय आम्ही गाडीवर, कारण की चेंज इन प्लॅन. रॉक गार्डनला जायचंय म्हणली पोरं. तसंही रूमवर जाऊन जेवून झोपणारच आहे, तर मग जे जायचं रॉक गार्डनला. बघू रॉक गार्डनला काय दगडी दिसतात ते आहे काय कोणाला माहितीच नाही. असं म्हणलं जातं की मरीन ड्राईव्ह टाईप काहीतरी आहे तिकडं. मी पण बघतो, तुम्हाला पण दाखवतो, कारण मी पण क्लिवलेस आहे की नक्की काय. आणि स्विफ्टवाले काका जरा लवकर घेतलं तर बरंच आहे. मध्ये मध्ये येऊन डोक्याची पार वाट लावून टाकली. 4 तास झाले मध्ये. बघू आमचे नवीन वाहन चालक परत राजू द बॉय. ब्लॉग शूट करण्यास कारण मी मागच बसत आहे, गाडीला हात लावलेला नाहीये आज दिवसभरात. खाओ मा कसम. बाकी कालचा प्रवास तर अर्ध्याच्या वर मी मारलेला आहे गाडीवर, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. बाकी आता तिथं पोहोचलं तुम्हाला दाखवतोच नक्की काय. काका मस्त सायकल घेऊन चाललेले आहेत, मस्त गुलाबी गुलाबी सायकल. आणि हे जोडपं देख तो कसं सर मारा. बरोबर आहे, चाललं तिथे जाणार. मॅप लावून फिरण्याची वेगळीच मजा आहे टू व्हीलरवर. नवीन जागा आणि स्वतःची टू व्हीलर, हे कॉम्बिनेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठेही फिरू शकता आणि 10 वेळा हरवू शकता. त्यातच मजा आहे, त्यातच मजा आहे. यालाच म्हणतात लाईफस्टाईल. आता इकडून इकडं सरळ सरळ सरळ, इकडे तिकडे इकडे इकडे सांग ना जरा लेफ्ट राईट. मॅप नाही दिसला पप्या बरोबर. तिकडं होतं, तिकडं होतं, मागे गेलं, मागे गेलं. इतने तेजस्वी लोग हैं. मागे गेलं, मागे गेलं, मागे गेलं. नाही आलीच नाही वाटतं मागे. आत्ताच मी तुम्हाला सांगत होतो की स्वतःची टू व्हीलर जाएंगे रे. स्वतःची टू व्हीलर आणि मॅप हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि हरवू शकता तुम्ही. फक्त आम्ही हरवलो आणि हे आमच्यासोबत होत राहत. आणि हे आमच्यासोबत आज दिवसभरात जवळजवळ 10वी वेळ झालेलं आहे की आम्ही हरवलोय. मॅप लावून सुद्धा. मॅप कुणीही बघू दे, बादशातला बादशाह बी बघू दे आणि नल्ल्यातला नल्ला बी बघू दे, आम्ही हरवतो. आणि हीच लाईफस्टाईल आहे. आणि एकमेकांना शिव्या देतो, आणि एकमेकांना हरवल्यावर शिव्या देतो. चलो आता पुढून लेफ्ट घ्यायचे आणि मग गार्डनला पोहोचून काय नाही बघू आपण मस्तपैकी मंडळी. आलो 1 किलोमीटर. 1 किलोमीटर आलोय. 3 मिनिटाचा रस्ता आहे, 950 मीटर आहे. बघू आपण काय. तर आले आपण आता रॉक गार्डन पाशी. रॉक गार्डन कमी आणि जत्रा जास्त आहे असं इथं दृश्य आहे. 4 जण मागच राहिलेत, येत आहेत. बघू आपण. इथून एंट्री दिसते रॉक गार्डनची. 9 वाजेपर्यंत आहे. 7:30 वाजलेले, 1.5 तास आहे अजून. त्यामुळे मग आपण बघू काय काय नाही. तिकीट आहे बहुतेक ऑनलाईन आहे का देख. 1 सेकंड तिकीट काढून बघू आपण. तिकीट आहे का? मूर्तीच्या अंधारात लाईट नाहीये, थोडी ट्राय करतो थोडं लाईट वाढवायची. बट ही एक मूर्ती आहे आणि हे एंट्रन्स आहे रात्रीचं. खूप अंधार आहे इकडं. असं बघण्यासारखं काय असन हे तर मला कमी वाटतं. बाकी बघू आपण. अरे गार्डन मध्ये आलोय, लाईटच गेली गार्डनची आखी. डीजे वगैरे लागलेले. काय बाबा पाचशे का अंधार बघायला आले का आपण? 5 रुपये अंधाराचे दिलेत का? एकतर गार्डन वाल्याने घेतले 5 रुपये. ते 5 रुपये पण त्याला पाहिजे होते कॅश, त्याचा केला जुगाड आणि आत आल्यावर अंधार झाला. मेंढगुळी घ्या. काय आता अंधार बघायला आलोय, लाईट बी आहे ना. हे असं गार्डन आहे दिसते का तुम्हाला? हा काळोख गार्डन गावात
आड जोड अरे कुत्रत तर लाईट तर गेली इकडं म्हणल्याप्रमाणे. छोटा म्हणजे मरीन ड्राईव्ह तर आहे, खूपच छोटा आहे. मरीन ड्राईव्ह सारखे दगडी आहेत आणि हे पुढचं अख्खं समुद्र आहे दिसतं तर आहे. पण आता लाईटच नाही, तुम्हाला काय दाखव. लाईट आली तर परत एकदा आपण हा नजारा बघूच नक्की. पण हाच असा आडजोड एन्जॉय आमच्या जिंदगीचा. स्ट्रगल काय संपना निघल्यापासून ऍक्सिडेंट गाडीचा, गाड्या मॅनेज, त्याच्यानंतर रूम आणि मग ही स्ट्रगल. हे बघायला आलोय काय ते बघायला पण भेटत नाही. अंधार लिहिलेलाच आहे, जीवनातला अंधार आहे, जीवनातला अंधार. लाईट आली आहे पण इथं तर अंधारच आहे. मिनी मरीन ड्राईव्ह इथं दिवसा यायला पाहिजे नव्हतं, बट अंधार आहे, अंधार आहे. थोडेफार तुम्हाला दिसतील मरीन ड्राईव्ह सारख्या लाटा थोडं दिसायला लागल्यात लाईट आल्यामुळं. जास्ती नाही पण एकदम थोडंसं, त्यामुळे थोडं तुम्ही बघू शकता इकडं. बाकी तर गार्डन आतमध्ये बघूयात आपण गार्डन नक्की काय आणि काय नाही. तिथं थोडं कारंजे वगैरे तर मग तिथं बघू शकतो. वॉटर फाउंटन आपण थोडे लाइटिंग वगैरे डीजे मध्ये, तर मग ते एकदा चेक करू आपण. मालवण हे वेगळ्या प्रकारे इकडे लिहिलेलं आहे रॉक गार्डन मध्ये. एवढंच आकर्षक दिसतंय इकडे. बाकी मी तुम्हाला मागं फाउंटन दाखवला, तो म्युझिकवर होता, तिथं मी म्यूट करून टाकलं म्हणजे कसं कॉपीराईटचा इश्यू नको. बाकी काय झाडं झुडपच आहेत फक्त इकडं. ही आपली गँग थांबलेली आहे फोटोसाठी. खूप गर्दी आहे मालवणमध्ये आल्यावर ह्याच्यासोबत जर फोटो नाही काढला तुम्ही तर तुमची ट्रिप अधुरी असं म्हणतात. आणि साने गुरुजी हे म्हणून गेलेले, त्यामुळे करावं लागेल. बाकी याचं तोंड बघा कसं आहे. व्हाईट वेल मासा आहे आमचा, व्हाईट वेल मासा. आणि हा काळा वेल मासा पापलेट. हे लगेच वर बसवायचं, लगेच वर बसायचं का? लगेच वर बसव. रिमेंबर लाइफ इज अ रेस, अगर तेज नहीं भागोगे तो कोई तुम्हें कुचल के आगे निकल जाएगा. चला खालच्या पायरीवर बसू, वरच्या पायरीवर बसू. चालले चालत राहील. फोटो काढतो, फोटो बी टाकतो ब्लॉग मध्ये. अशा प्रकारे रॉक गार्डन झालेलं आहे. रॉक गार्डन बरोबर नाव दिले त्यांनी, कारण की तिथं फक्त दगडीच होती. आणि थोडस एकदम थोडस मध्ये सारखं दिलंय असतो तर कळ असतं कसं आहे. हा दिवसा गेलं असतं तर थोडं कळ असतं, पण ठीक आहे. लाईटी पण कमी होत्या. मरीन ड्राईव्ह सारखं थोडं त्यांनी बसायला केलंय. तिथं बसलो होतो आम्ही, तिथं थोडं बरं वाटलं. ती एक जागा चांगली होती. बाकी काय नाही, एक फाउंटन होता जो म्युझिकवर प्ले होत होता. आणि त्याच्यानंतर एक आय लव्ह मालवण टाईप मध्ये होतं तिकडं, ते एक चांगलं होतं. बाकी दगडीच होती, रॉक गार्डनच होतं. बाकी आजचा दिवस असाच एंड झालेला आहे. आता जेवणार आणि मस्तपैकी जाऊन पडी मारणार. बाकी उद्या घरी निघायचंय. 430 किलोमीटर पुणे. मजा येणार, मजा येणार, मजा. हळदची गार्डन वॉचत होतं जे म्हणतात ते उद्या होणार आहे गाडीवर. त्यामुळं ठीक आहे, थोडं दाखवून मी ग्लिम्स. मला नाही वाटत उद्या मी जास्त शूट करू शकणार, कारण की मी गाडी चालवणार आहे उद्या. कॅपॅसिटीवाले फक्त मी, राजू आणि छाबड्याचे. बाकी आउट ऑफ कॅपॅसिटी बॉईज आहेत एवढ्या लांब चालवण्यासाठी. परत हरवलं आम्ही, त्यामुळे मग आणि परत गोल फिरतो जागेवर. हे रिंगण 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 3 ठिकाणी गेली. तीन ठिकाणी चौक लागलाय. 3 ठिकाणी रिंगण आहे डायरेक्ट. हा तो तिकडे गेलाय आणि हा इकडे गेलाय. अरे हा इकडे गेला. इकडे 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 नाही, इकडे नाही. तर अशा प्रकारे मॅप लावून परत आम्ही इकडे ना परंपरेप्रमाणे चुकलोय. मॅप लावून पण चुकलोच आहे. त्यामुळं काय हे चालूच राहणार आणि हे जिंदगीभर चालू राहणार. त्यामुळं बघू आता काय होतं काय नाही. राजे, हे रस्त्याचे आपण आहे नाही ते. आपण ये रस्ते आहे नाही थे. ये रास्ता आपने को लेके जाएगा, चलो. बाकी अभी देखते. दिन में आज 10वीं 11वीं बार आहे घूम गेले आपण. बघू हीच लाईफस्टाईल आहे. हॉर्न बाजारात हा काका आला बघ. काकाला बघितला होता आपण, आपल्या बोटीत होता. बंगला मस्त आहे, मनोरमा. उधर रॉक गार्डनच्या मागं पण विला होता. विला होता, मस्त होता. विला होता का
तिथं स्टेचं ऑप्शन होतं हे नाही माहिती, पण क्लास होता. घर तसे गोडच आहे तिथले. खूप स्टेचे खूप ऑप्शन्स अवेलेबल. स्टेचे खूप ऑप्शन आहेत. तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग जरी नाही गेली ना, तुम्ही इथं येऊन जरी विचारपूस केली ना, मी तर म्हणेन इथं येऊन विचारपूस करा, तुम्हाला भरपूर चांगले ऑप्शन्स भेटतील स्टेचे. आम्ही ऑलरेडी बुकिंग केली आणि बसलो. इथं येऊन बीच साईड आम्हाला दुसरं आम्ही विचारपूस केली तर तेवढ्याच रेटमध्ये बीच साईड आणि अजून चांगली रूम भेटत होती. आता आहे ती पण चांगली आहे, पण ठीक आहे तुम्ही इथं येऊन विचारपूस करा आणि तिथं स्टे करा. तारकर्ली बीच साईडला बीच टच खूप रूम्स आहेत किंवा रेसॉर्ट्स आहेत, तिकडं तुम्ही राहू शकता. PG टाईपमध्ये पण घेऊ शकता किंवा सेपरेट रेट पण घेऊ शकता. आणि रेसॉर्ट्स पण आहेत विथ स्विमिंग पूल्स. रेट डिपेंड आहे, तर तुम्ही तिकडं येऊन घेऊ शकता ऑनलाईन बुकिंगपेक्षा. बाकी तर आम्ही परत हरवलेलो आहे. दोघं पुढे आहेत, या रस्त्याने आलेलो नाही आम्ही आणि हरवलेलो. आता त्याला कळतंय का? तो म्हणतोय की मी शोधणारच. आपण एक काम करू, आपण रूमवर जाऊ, याला शोधू दे, आहे का नाही बारीक. हा छाबडे, आपण जाऊ रूमवर, चल. आता ह्यांचा प्लॅन आहे प्रॉन्स बिर्याणी खायची. प्रॉन्स नको रे. ह्यांचा प्लॅन आहे. आता भेटते का नाही मला माहित नाही. एक चिकन घेऊ. भेटली, तुला चिकन खायचं का? चिकन बघू. तसं आम्ही व्हेजिटेरियन माणसे, फक्त आज टेस्ट करून बघ. फक्त जीभ लावणार आम्ही. जीभ लावून बघ. टेस्टिंग ना मेरी बच्ची. एकदम काही व्हेजिटेरियन वगैरे नाही. आम्ही माणसं आहेत आणि आम्हाला लागतं. आम्ही खातो प्रोटीन. माणसांच्या रूपात आम्ही राक्षस. आम्ही राक्षस आहेत, आम्ही खातो. आम्हाला प्रोटीन. कोणाला शिव्या द्यायच्यात बिंदास द्या शिव्या. आम्ही खातो, आम्हाला लागतं बाबा, लागतं खायला लागतं. परत रस्ता हरवलोय. ही व्हिडिओ बंद करते आता. आम्ही असंच हरवत राहणार आहे आणि असंच फिरत राहणार आहे. रात्र बी अशीच जाऊ शकते. त्यामुळे कसं आहे, तुम्ही जास्त लोट घेऊ नका. व्हिडिओ बंद करतो. बस, गुड नाईट.